नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती सागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांचरणी प्रार्थना। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात चतुर्थी येते। गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे। त्यानुसार उद्या 28 फेब्रुवारी रोजी संकट चतुर्थी आली आहे। या दिवशी श्री गणेशजीची पूजा सेवा केल्याने बुद्धी ज्ञान समृद्धी प्राप्त होते। आज आपण खात्रीशीर उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुमची कितीही कठीण इच्छा असली तरी या सेवेने ती पूर्ण होईल। माघी चतुर्थी ही 28 फेब्रुवारी रोजी बुधवारी आहे। मान्यतेनुसार हे व्रत केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात। 28 फेब्रुवारी रोजी तुम्हाला लवकर उठायचे आहे। घरदार स्वच्छ करून अंघोळ करून आपल्याला देवपूजा करायची आहे। असे करून तुम्हाला गणपतीची विधिवत पूजा करून झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे। तुमच्या आयुष्यात वारंवार विघ्न येत असतील आणि कारण आपले बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, ही सेवा करून बाप्पा आपल्या सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करतील। कारण चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे जागृत अवस्थेत असतात। बघा, वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडे आहेत की खूप शुभ असतात आणि हीच झाडे देवी देवतांचे खूप आवडीचे असतात। अशीच काही झाडे असतात ज्यात दैवी शक्तीचा वावर असतो। अशीच काही झाडे आपल्या घराच्या आजूबाजूला असतात। अशा झाडांपैकी एक झाड आहे जे की जास्वंद। आज आपण जास्वंदाची सेवा उपाय करणार आहोत, ज्याने तुमची कठीणातली कठीण इच्छापूर्ती होणार आहे। बघा, गणपती बाप्पाला जास्वंदाच्या फुलाशिवाय गणपती बाप्पाची पूजा ही अपूर्ण आहे। म्हणून फुलच नाही तर गणपती बाप्पाला पानं सुद्धा या झाडाचे खूप आवडीचे आहेत। आपल्याला हा उपाय करताना आसनावरती बसून हा उपाय करायचा आहे। उभे राहून मुळच हा उपाय आपल्याला करायचा नाही। तेव्हा एक जास्वंदाचं झाडाचं पान आपल्याला घ्यायचं आहे। असं नाही की आपल्या घरात समोरचंच घ्यायचं आहे, कुठलंही लाल जास्वंदाचं झाडाचं पान आपल्याला घ्यायचं आहे। पिवळा जास्वंद असो पांढरा जास्वंद असो तो आपल्याला चालणार नाही आहे। फक्त आपल्याला लाल जास्वंदाचं झाडाचं पान आपल्याला घ्यायचं आहे। ते फाटलेलं तुटलेलं नसावं हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे। त्यानंतर घरी आल्यानंतर पान घेऊन ते स्वच्छ धुवून काढायचं आहे। स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला एक आसन घेऊन त्या आसनावर बसायचं आहे आणि एका वाटीमध्ये कुंकू भिजवून आपल्याला त्या पानावरती आपली इच्छा ही लिहायची आहे। ते पानावरची इच्छा आपण जास्वंदाच्या देठानं लिहू शकता आणि त्या देठानंच आपल्याला लिहायची आहे। बघा, कुंकानं इच्छा त्या पानावरती लिहून झाली की आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये आपल्याला थोडा अक्षिदा घालायचा आहे। अक्षिदावर कुंकू हळद वाहून झाली की आपल्याला 21 दुर्वा लागणार आहेत। 21 दुर्वाची जुडी आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पकडायची आहे। त्यानंतर अथर्व शेष पठण करायचे आहे। तुम्हाला 3 वेळा अथर्व शेष पठण करायचे आहे। त्यानंतर गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे। नंतर ती अभिमंत्रित झालेल्या दुर्वा आपण ज्या अक्षिदावर ते पान ठेवून द्यायचं होतं आणि त्याच्यावर नंतर अभिमंत्रित झालेल्या दुर्वा आपल्याला त्या पानावर ठेवायच्या आहेत। असे आपल्याला सकाळपासून 4 वाजेपर्यंत त्या दुर्वा त्या पानावरतीच ठेवून द्यायच्या आहे आणि गणपती बाप्पाला आपल्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता ते 9 वाजेपर्यंत आपल्याला कधीही हा उपाय करायचा आहे। त्याच पानात 7 अक्षदा घ्यायच्या आहेत आणि दुर्वासहित ते पान आपल्याला पांढऱ्या रंगाच्या धाग्याने गुंडाळून घ्यायचं आहे आणि नंतर कोणत्याही गणपती मंदिरात आपल्याला जायचे आहे आणि गणपतीच्या माथ्याला सर्वप्रथम गेल्यानंतर आपल्याला ते पान लावून घ्यायचं आहे। नंतर तेच पान आपल्या माथ्याला लावून घ्यायचं आहे आणि मनोभावे गणपतीला प्रार्थना करायची आहे आपल्या इच्छापूर्तीसाठी। ती इच्छा कोणतीही असो, कितीही कठीणात कठीण इच्छा असो,
या उपायाने, या सेवाने आपली ती इच्छा पूर्ण होणार आहे. असं केल्यानंतर गणपतीच्या चरणाशी ते पान आपल्याला समर्पित करायचे आहे. असे केल्याने तुमची सर्वात कठीणातली कठीणात इच्छा पूर्ण होऊ शकते. जय गजानन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय गजानन.